बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी 500 आणि हजारांच्या नोटांमुळे जो काही प्रश्न निर्माण झाले त्या संदर्भातली आहे। कारण आता या नोटा बदलण्यामुळे आजही अनेकांची एटीएमवर भिस्त आहे। मात्र काल उशिरा घडलेल्या ज्या उघडले होते एटीएम त्यानंतर आता पुन्हा एकदा सगळ्यांच्या तिथे उड्या पडल्या। पण मनस्ताप होतोय नागरिकांना, कारण पैसे नाहीयेत अनेक एटीएम मध्ये। आज आणि उद्या बँका सुरू राहणार आहेत, पण पैसे नसल्याने एटीएम अजूनही बंद झालेले आहेत। पुन्हा एकदा त्यांना टाळं लागलंय। त्यामुळे ऐन सकाळी सकाळी अनेकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। भक्ती भिसुरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहे। भक्ती, पुण्यातली काय परिस्थिती आहे? एटीएम मध्ये पैसे आहेत का? विलास, नाही, तू आत्ताच जसं म्हणालास तसं पुण्यात सुद्धा एटीएम वरती खडखडाट आहे आणि त्यामुळे लोकांना अक्षरशः पैसे आता उभे करायचे तर ते कुठून उभे करायचे असा प्रश्न पडतोय। पुण्यातले आज सुद्धा जवळजवळ 2 ते 3 एटीएम फिरून आम्ही या HDFC बँकच्या एटीएमच्या समोर आलो आणि इथे बघितलं तर सुद्धा लक्षात येतंय की आज सुद्धा एटीएमचं शटर डाऊन आहे। इथे पैसे आले नाहीयेत आणि त्यामुळे लोक सुद्धा जे आहेत इथे येणारे ग्राहक त्यांची सुद्धा मोठी अडचण जी आहे ती होतीये। बँकेच्या अधिकाऱ्यांशी जेव्हा आपण बोलायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्याकडनं एकूणच या 2-3 दिवसांच्या परिस्थितीबद्दल असं सांगितलं जातंय की बँकेकडून जितके पैसे मागितले जातात तितके पैसे बँकेला उपलब्ध होत नाहीयेत। समजा बँकेने 100 कोटी रुपये मागवले असतील तर कुठे 20-50 कोटी रुपये बँकेला मिळत आहेत, त्यातलेही निम्मे पैसे ब्रांचमध्ये जात आहेत, कारण ब्रांचमध्ये सुद्धा मोठ्या रांगा लागतात आपण 2-3 दिवस जसं बघतोय तसं। आणि त्यामुळे एटीएम वरती काल रात्री पुण्यामध्ये काही काळ पैसे उपलब्ध झाले, पण पैसे उपलब्ध झाल्या लोकांनी झुंबड अक्षरशः लोकांची उडाली आणि त्यानंतर जी कॅश आलेली होती ती सुद्धा संपली। अक्षरशः खडखडाट झाला आणि आज सुद्धा पुण्यातल्या बऱ्याचशा एटीएम्स मध्ये तेच चित्र बघायला मिळतंय आणि साहजिकच आहे की लोकांची निराशा होतीये। विलास, धन्यवाद भक्ती, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।